पुणे शहरभर डोर टू डोर कचरा संकलन राबवता येईल का याचा महापालिकेकडून गंभीरपणे विचार सुरू आहे। महिनाभर प्रायोगिक स्वरूपात राबवलेल्या पद्धतीने स्वच्छतेत चांगला फरक पडलाय। पुण्यातील एसटी प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली। 3 दिवसात 2.5 लाख नागरिकांचा एसटीतून प्रवास। पुणे एसटी विभागाला 6 कोटींचा महसूल। परदेशी विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पसंती। पुणे विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ। 69 देशातील 270 विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतलाय। ऐन दिवाळीत मुंबईत नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा। सायन, प्रतीक्षानगर, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, भांडूप, विक्रोळीसह अनेक भागात कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा सुरू। शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 70 वर्षीय महिलेचा मृत्यू। संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांचा मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध। बेल्ले जेजुरी महामार्गावरील पंचतळीमध्ये भर पावसात आंदोलन। ठोस उपाययोजना करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन। पुण्याच्या दौंडमधील केडगाव चौफुला परिसरात एका भरधाव कारची 5 वाहनांना धडक। अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर 3 जण जखमी। नागपूरमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक। आरोपीकडून 1,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। प्रमोद दास, अभिलाष सोमकुवर आणि संजय डोंगरे असं अटक करण्यात आलेल्या या आरोपींची नावं आहेत। डोंबिवलीतील विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वराज्य ग्रुपने खांदेरी उंदेरी जलदुर्ग साकारलाय। दिवाळीनिमित्त 27 बाय 18 फूट लांब जलदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारली गेली। सोलापूरच्या सांगोला शहरातील ऐतिहासिक अंबिकादेवी मंदिरात दीपोत्सवाचं आयोजन। 10,000हून अधिक दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला। गोंदिया नगर परिषदेच्या वॉर्ड ट्रस्टीला हायकोर्टात आव्हान। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल। याचिकेत अनावश्यक मनमानी कृती केल्याचा आरोप। 12 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होणार। परभणीच्या जिंतूर येलदरी रस्त्यावर खड्ड्यात दिवे लावून प्रशासनाचा निषेध। खड्ड्यांजवळ रांगोळी काढून फुलं टाकून अनोख्या पद्धतीने आंदोलन। नागपूरमध्ये गांजा तस्करीचा पोलिसांकडून भांडाफोड। 79 किलो गांजा जप्त। कारमधून गांजाची बॅग उतरवताना पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडलं। नागपुरात फटाक्यामुळे 2 चिमुकल्यांसह 31 जण भाजल्याची घटना। शासकीय रुग्णालयात 31 जणांवर उपचार सुरू। दिवाळी निमित्ताने शहरातील वेगवेगळ्या भागात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती।